नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण नंबर 5 शैक्षणिक वाटचाल याचा अभ्यास करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि योजना यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत। प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचा विचार यात केलेला आहे। याच्या जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा घेतला आहे। त्यावरून आपणास देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येऊ शकेल। भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे याची प्रचिती आपणास स्वतंत्र भारतातील पहिल्या इसवी सन 1951च्या जनगणनेत आली। पहिल्या जनगणनेत साक्षरता प्रमाण 17% होते। ते पुढील प्रमाणे वाढले। आता या ठिकाणी हा जो टेबल दिलेला आहे यामध्ये आपण बघणार आहोत जनगणना वर्ष आणि किती टक्के लोक साक्षर होती। बघा तर 1971 मध्ये 34% लोकसंख्या ही साक्षर होती। 1981 मध्ये ती वाढून 43% झाली। 1991 मध्ये 52% लोकसंख्या शिक्षित झाली। 2001 मध्ये 52% वरून 10 वर्षात 64 लोकसंख्या आपल्या इथे साक्षर बनली। म्हणजे यावरून आपल्याला दिसेल की जसे जसे वर्ष पुढे सरत गेले तसे तसे देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढत गेले। हे प्रमाण वाढवणे हे भारत सरकार पुढचे मोठे आव्हान होते। या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या। प्राथमिक शिक्षण 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण असे म्हणतात। 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडूफळा योजना सुरू केली। ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखली जाते। शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृह, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका, फळा, नकाशा, प्रयोगशाळा, साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा, साहित्य यासाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला। या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत झाली। विद्यार्थ्यांनो, माहीत आहे का तुम्हाला? बघूया। बघा, महाराष्ट्र राज्याची 1960 मध्ये स्थापना झाल्यानंतर शासनाने राज्याकरिता 1ली ते 7वीचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला। मुंबईच्या एस टी कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम सोपवले होते। 1994 मध्ये या योजनेचा विस्तार करून 100 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये 1 जादा वर्गखोली व 1 जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली। मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले। शिक्षक भरतीत 50% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले। 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम DPEP सुरू करण्यात आला। महाराष्ट्रासह 7 राज्यात हा उपक्रम सुरू झाला। प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे, मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, समाज जागृती इत्यादी उपक्रमांचा समावेश यात होता। विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून 1995 मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली। हे जमेल का? 1991 मध्ये केरळ राज्य पूर्णतः साक्षर ठरले। महाराष्ट्र राज्य पूर्णतः साक्षर होण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे। पुढे बघूया। माहीत आहे का तुम्हाला विद्यार्थ्यांनो, ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली। बोर्डी आणि कोसबाड लक्षात ठेवा, हे डहाणू तालुक्यात येते, म्हणजे आजचा पालघर जिल्हा, गुजरातच्या सीमेवर। आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या। प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, कुरणशाळा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले।
अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड, आज ठाणे जिल्हा म्हणजे आज पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे. कोसबाड येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेला कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका प्रशिक्षण, महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहेत. आता प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया माध्यमिक शिक्षण. आता तुम्ही माध्यमिक शिक्षणच घेत आहात. भारत स्वतंत्र झाल्यावर शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ठरवले. यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला मौलाना अबुल कलाम आझाद यांचे छायाचित्र दिसते की यांनी भरपूर असे शिक्षण सुधारावं किंवा शिक्षणामध्ये आधुनिकता यावी यासाठी भरपूर असे प्रयत्न केले. पुढे बघूया. त्यानुसार 1952-53 मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला. यावेळी भारतात 11वी प्लस पुढची पदवीची 4 वर्षे किंवा 11+1+3 असा हा शिक्षणाचा आकृतिबंध होता. आयोगाचे कामकाज. आयोगाने माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम, अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारशी केल्या. या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गांची संकल्पना मांडली होती. संपूर्ण देशभरात त्या व्यवस्थेची अंमलबजावणी करणे अवघड झाले. विद्यार्थ्यांनो, माहीत आहे का तुम्हाला, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना 1 जानेवारी 1966 रोजी पुणे येथे करण्यात आली. इयत्ता 10वी व 12वीच्या शालांत परीक्षा या मंडळामार्फत घेतल्या जातात. शिक्षण संक्रमण हे मासिक मंडळाच्या वतीने प्रकाशित केले जाते. पुढे बघूया. कोठारी आयोग. 1964 मध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाच्या कामकाजात JP नाईक यांचे मोलाचे योगदान आहे. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील म्हणजे 10+2+3 म्हणजे 10वी, 11वी, 12वी, त्यानंतर 13वी, 14वी, 15वी असे 3 वर्ष या आकृतिबंधांचा पुरस्कार केला. 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आली. कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी म्हणजे पोहोचण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकास प्राधान्य देणे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी JP नाईक यांचे तुम्हाला छायाचित्र दिसत असेल. प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी केल्या. महाराष्ट्र राज्याने 10+2+3 ही शैक्षणिक रचना 1972 मध्ये स्वीकारून 1975 मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षा घेतली. कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया की कोणकोणती उद्दिष्टे कोठारी आयोगाने आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत किंवा सांगितलेली आहेत. शिक्षणाचे आधुनिकीकरण करणे, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता बाळगणे, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे, शिक्षण व त्यातून उत्पादकता निर्माण करणे, लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन करणे. विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणानंतर आता आपण पुढे जाऊया उच्च शिक्षणाकडे. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण. भारत स्वतंत्र झाल्यावर 1948 मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. आयोगाकडे आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे देण्यात आली. कार्यपद्धती. या ठिकाणी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आपल्याला फोटो दिसतोय. कार्यपद्धती. आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारली. विद्यापीठांना अनुदान मंजूर करून वाटप करण्याचे कार्य सरकारच्या वतीने करण्यास सुरुवात केली. विद्यापीठीय शिक्षण नियोजन, अभ्यासक्रमात सुसूत्रता, शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी या गोष्टी आयोग करत आहे. आयोगाने विद्यापीठ विकास परिषदा स्थापने, पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्रे,
नवी विद्यापीठे स्थापन करणे यात मोलाचे कार्य केले. भारतात दूरदर्शनचे आगमन झाल्यावर कंट्री वाईड क्लासरूम या कार्यक्रमाच्या आयोगाच्या वतीने दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आले. विद्यार्थ्यांनो, माहीत आहे का तुम्हाला 1965मध्ये महाराष्ट्रात कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी व ते कला संस्थांद्वारे अंमलात आणण्यासाठी कला संचालनालयाची स्थापना करण्यात आली. शालेय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ड्रॉइंग ग्रेड परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या विभागाने घेतली. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे बघूया NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वकष धोरणांसंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. शिक्षणविषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERTकडे सोपवण्यात आली. या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली. राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन NCERTने उपलब्ध करून दिले. शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम राबवले. NCERTच्या धर्तीवर सर्व राज्यात SCERT ही संस्था स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, त्यालाच MSCERT ही संस्था 1964 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण, अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना 10वी व 12वी परीक्षेनंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे इत्यादी शैक्षणिक कामे ही संस्था करते. या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने संबोधण्यात येते. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. माहीत आहे का तुम्हाला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 या धोरणानुसार समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवण्यात आले. या धोरणात सर्व राज्यांकरिता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आला. त्यात भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे. प्रत्येक राज्यातील त्यांच्या सांस्कृतिक, भौगोलिक व ऐतिहासिक गरजांनुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमात लवचिकता आणण्यास वाव दिलेला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986ची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमांवर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांनो, माहीत आहे का तुम्हाला क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1995. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 कार्यान्वित होत असतानाच राष्ट्रीय स्तरावर किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी डॉक्टर R.H. दवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. दवे समितीने भाषा, गणित व परिसर अभ्यास या विषयांसाठी इयत्ता 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले. त्यामध्ये एकाच इयत्तेमधील क्षमता कोणत्या क्रमाने विकसित व्हाव्यात हे दर्शवले होते. उपग्रह वापर 1975 मध्ये शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणे साध्य करण्यात भारताने यश मिळवले. इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की जे उपग्रह मध्ये यश आपल्या भारताने मिळवलं ते म्हणजे ॲज्युसॅट उपग्रह.
पुढे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट म्हणजेच सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला. उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना इथून पुढे आली. या उपक्रमात अमेरिकेने भारताला मदत केली होती. यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे शक्य झाले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, ज्याला आज इग्नो म्हणजे IGNOU इग्नो असेही म्हणतात, देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले होते. याच वर्षी भारत सरकारचे शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रातून मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. 1974 मध्ये सरकारने P. पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांच्या सूचनांनुसार व शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. विद्यार्थ्यांनो जाणून घ्या, महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे 1989 साली स्थापन करण्यात आले. या मुक्त विद्यापीठाबाबत आंतरजालाच्या इंटरनेट मदतीने माहिती करून घ्या. या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला. विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात 58 प्रशिक्षण केंद्रे, परदेशात 41 केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाविषयी जर माहिती हवी असेल तर गुगलवर जाऊन YCMOU फक्त एवढं जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला भरपूर माहिती त्या ठिकाणी या मुक्त विद्यापीठाची मिळेल. पुढील मुद्दा, संशोधन संस्था आणि विज्ञान. स्वातंत्र्योत्तर काळात देशात वैज्ञानिक संशोधनाला चालना द्यावी व त्या संशोधनाचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून 1950 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. पदार्थ विज्ञान, रसायन, औषधे, अन्नप्रक्रिया, खाणकाम अशा क्षेत्रात संशोधन सुरू झाले. या संस्थांमधील संशोधनाचा लाभ भारतातील उद्योगांना व्हावा म्हणून औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आले. त्यामुळे भारताची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत झाली. या संस्थेने मूलभूत संशोधनाला चालना दिली. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यासाठी या संस्थेच्या प्रयोगशाळांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या संस्थेने मतदानाकरिता बोटाला लावण्यात येणारी शाई, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यावरील औषधे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान, बांबू उत्पादन काळात कपात या गोष्टी केल्या. DNA फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरणे, अंदमानातील आदिवासींचा जनुकीय अभ्यास करून त्या जमाती 60,000 वर्षे जुन्या आहेत हे सिद्ध करणे, भूकंपाची आगाऊ सूचना मिळवणे इत्यादी गोष्टी या संस्थेने केल्या. कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणे, जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर, तांदळाच्या जाती संदर्भातील स्वामित्व म्हणजे पेटंट या गोष्टींमध्ये CSIR या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश तयार करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये CSIRने उपलब्ध करून दिला. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आता थोडीशी माहिती घेऊया गणिताची. गणित. तामिळनाडूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1962 मध्ये स्थापन झाली होती. गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिली. पुढे संगणक. 1969 मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे ISIJU हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात
TCS या कंपनीला 1974मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले आणि भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली. संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग वाढला. 1987मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला. 1988मध्ये केंद्र सरकारने पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग CDAC या संशोधन संस्थेची स्थापना केली. 1991मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा संगणक म्हणजे महासंगणक तयार केला. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ज्याला आज BARC असं म्हणतात, या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयात मोलाचे संशोधन केले. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले. अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, IIT 1951मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश होता. पवई, चेन्नई, कानपूर नंतर नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालय IITमध्ये रूपांतर करण्यात आले. या संस्थांच्या उभारणीकरता सोव्हिएत युनियन, अमेरिका, जर्मनी आणि युनेस्को यांनी मदत केली. भारतातील IIT या संस्थेला स्वायत्त विद्यापीठांचा दर्जा देऊन BTech व MTech अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश आणि माफक शुल्क व विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे IIT या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. 1970 ते 80च्या दशकात या संस्थेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परदेशी जाऊ लागले. यामुळे ब्रेन ड्रेनची समस्या म्हणजे उच्च शिक्षित विद्यार्थी कायमस्वरूपी परदेशात जाणे निर्माण झाली. 1990 नंतर मात्र ही परिस्थिती बदलली. 1994मध्ये गुवाहाटी, आसाम, 2001मध्ये रुरकी येथे IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनो, पुढील मुद्दा बघूया. IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. IITमधून उच्च दर्जाचे अभियंते तयार होऊ लागल्यावर कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना केली. अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने वरील संस्थेच्या उभारणीस मदत केली. कोलकाता, बँगलोर, लखनौ, कोझिकोडे, इंदूर आणि शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्था स्थापन करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना माहीत आहे का तुम्हाला, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत चित्रपट निर्मिती संदर्भातील कोणत्याही पैलूंबाबत पद्धतशीर शिक्षण मिळते. दिग्दर्शन, संकलन आणि अभिनय अशा चित्रपटांशी निगडीत असणाऱ्या सर्वच गोष्टींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची सोय या संस्थेत झाली. पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीचा वारसा या संस्थेला मिळाला आणि संस्था जगभर ख्यातकीर्त झाली. पुढे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणजेच NID. 1961मध्ये अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन म्हणजे इंडस्ट्रियल डिझायनिंग या विषयाचे शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने 1963 ते 64मध्ये बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूंचे डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम सुरू केले. या संस्थेने आकाशवाणी संच म्हणजे ट्रान्झिस्टर, गणकयंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर या वस्तूंचे आरेखन डिझाईन, इंडियन एअरलाइन्स व स्टेट बँक यांची बोधचिन्हे तयार करणे ही कामे केली आहेत. संशोधन संस्था म्हणजे वैद्यक क्षेत्र. स्वातंत्र्योत्तर कालखंडात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी 1949मध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची म्हणजे ICMR ची स्थापना झाली. या संस्थेवर देशातील विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय व बिगर शासकीय संशोधन संस्था यांना संशोधनासाठी सहकार्य, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देण्यात आली. विविध रोगांवर संशोधन करणारी 26 केंद्रे देशभरात सुरू झाली. या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. याच क्षेत्रातील प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट अँड ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे AIMS या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेवर वैद्यकशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शिक्षणाची
जबाबदारी टाकली गेली. वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविद्यालये, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये होत. सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालये म्हणजे नर्ससाठी, हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकारांवर उपचार करण्यासाठी, नेत्रविकार म्हणजे डोळ्यांचे आजार, सुपर स्पेशालिटी केंद्रे या संस्थेने काढली. सरकारने वैद्यक क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी 1958 मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे पुनर्गठन केले. या संस्थेवर वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चिती व देखरेख आणि तपासणीची जबाबदारी टाकली. विद्यार्थ्यांना माहीत आहे का तुम्हाला, आयुर्वेद, निसर्गोपचार, युनानी व होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतीमध्ये संशोधन व विकास घडवून आणण्यासाठी 1969 मध्ये सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1979 मध्ये या संस्थेचे विसर्जन करून तिच्याऐवजी 3 नव्या संस्था स्थापण्यात आल्या. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन ही पहिली, दुसरी म्हणजे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी, तिसरी म्हणजे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नेचर क्युअर. अशा 3 संस्था स्थापन करण्यात आल्या. या संस्थांकडे त्या चिकित्सा पद्धतीनुसार विविध रोगांवर संशोधन, चाचण्या, औषधांच्या प्रमाणीकरणांची जबाबदारी सोपवण्यात आली. कर्करोग शिक्षण म्हणजे कॅन्सर, ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर ही टाटा मेमोरियल सेंटरची शाखा आहे. कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि कर्करोगासंबंधीच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून ही संस्था कार्यरत आहे. संशोधन संस्था, कृषी म्हणजे शेती ह्या क्षेत्रामध्ये कोणकोणते संशोधन झाले किंवा कोणत्या संस्था आहेत याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन 1905 मध्येच सुरू झाले. भारतीय कृषी संशोधन संस्थेला इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट 1958 मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विद्यापीठाचे कार्य सुरू झाले. या संस्थेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय देशातील सर्वात मोठे कृषीविषयक ग्रंथालय आहे. गहू, कडधान्य, गळीताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले. या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. पुढील पाठात आपण महिलांविषयीचे कायदे, स्त्रियांचे योगदान, अन्य दुर्बल घटकांच्या संदर्भात शासनाची भूमिका याविषयी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा स्वाध्याय दिलेला आहे. जर तुम्ही दिलेली व्हिडिओ जरी पूर्ण बघितली, समजून घेतली तर नक्कीच तुम्हाला हा जो स्वाध्याय आहे हा सोडवण्यास सोपं जाईल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्या रिव्हिजनसाठी तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरचा नक्कीच फायदा होईल. खूप खूप धन्यवाद.